पुढच्या बातमीकडे वळतोय। बारामतीमधून बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी केली। तर अजित पवार कालपासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळी त्यांनी बारामती शहरामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या। अजित पवार बारामतीच्या परिसरामध्ये विविध कार्यक्रमांना आज हजेरी देखील लावणार आहेत। त्याबरोबरच अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे अजित पवार जनता दरबार देखील घेणार आहे। विकास कोकरे आपले प्रतिनिधी अजित पवारांच्या दौऱ्याच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात। विकास सर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालपासून बारामती शहराच्या दौऱ्यावरती आहेत। आज सकाळी 7 वाजल्यापासून जसं पाहिलं तर अजित पवार हे वेळ पाळणारे नेते म्हटले जातात। सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवारांचा दौरा होता, मात्र अजित पवारांचा दौरा आज उशिरा सुरू झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा हा बारामती शहरातील पहिलाच दौरा आहे आणि या पहिल्याच दौऱ्याला अजित पवारांच्या उशिरा हा दौरा सुरू झाल्यानं मात्र अनेक कार्यक्रमांना त्या ठिकाणी उशीर होणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी करत तिथल्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना त्या ठिकाणी अजित पवारांकडून देण्यात आलेल्या आहेत आणि आता अजित पवार हे विकास कामांची पाहणी करतात। यानंतर अजित पवार बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर विविध उद्घाटन समारंभ अजित पवारांच्या माध्यमातून होणार आहेत आणि 10:30 वाजता बारामतीमध्ये अजित पवारांच्या सहयोग या सोसायटी निवासस्थानीमध्ये अजित पवारांचा त्या ठिकाणी जनता दरबार भरणार आहे। या जनता दरबाराला बारामती तालुक्यातील अनेक नागरिक त्या ठिकाणी येत असतात, कारण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 15 दिवसांनंतर अजित पवार पहिल्यांदाच त्या ठिकाणी बारामतीत आलेले आहेत। अगदी विकास, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात दिलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर अजित पवारांचा हा बारामतीचा दौरा, विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली आणि आता अजित पवारांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थानी ते जनता दरबार देखील थोड्या वेळात घेणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।